साई बाबा इतरांच्या दृष्टिकोनातून आपण काय आहोत याचं एक सतत दडपण आपल्यावर असतं. मोठमोठी नैतिक बंधने तर सोडाच, अगदी क्षुल्लक गोष्टी सुद्धा आपण सतर्क असतो. मला व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत, केस अस्ताव्यस्त न ठेवता राहिले पाहिजेत, अशा गोष्टी आपण कटाक्षाने पाळतो. पण वरवर कसे दिसतो यापेक्षा आपले विचार किती सुंदर आहेत हे महत्वाचे आहे. पाळमुळं जमिनीत घट्ट रुतलेली असली तर वादळाची तमा बाळगावी लागत नाही. इथे आपण वडाच्या झाडाचं अनुकरण करू शकतो. वडाचे झाड बघा, कधीच पडत नाही, कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली पसरते. जी क्षमता त्याने वडाच्या झाडाला दिली तीच आपल्याला सुद्धा दिली. तो कधीच भेदभाव करत नाही, कारण तो सबका मालिक आहे. चटणी आणि ही घे भाजी. अरे आज आम्हा सगळ्यांचं जेवण झालं, हे उद्या खाऊ म्हणून बाजूला ठेवलंय. तुम्ही अजून दुपारच्या आठवणींचं ओझं वाहताय का? अरे तुम्ही स्वतःला कशाला दोषी मानता? तुमची काय चूक आहे? आम्ही तुम्हाला आग्रह केला नसता तर आमच्याकडची माती भिक्षेत कालवली नसती. तुमच्याकडची नसती तर म्हणजे आणखी काही वाईट शेण बिण कालवायला हवं होतं का? बाबा असं काही बोलू नका बाबा. अरे मग तुमच्याकडची माती खाल्ली म्हणून मनाला का लावून घेताय? हा विठामाई, अगं तू मेहनतीने कालवलेली चाळलेली कष्टाची माती होती. आता त्याच घड्यात तू अन्न शिजवतेस, त्यावेळी ती माती अन्नात जातेस ना. अगं बाई, हो की. मग जा, काही वाटून घेऊ नका, शांत झोपा, मी आहे. जा. आवा घ्या. कोणालाही काही देऊ नये. ज्याला गरज असेल त्यालाच द्यावं, तरच त्याची किंमत राहते. पण एवढ्या थंडीत काकडत का बसायचं? घ्या की अंगावर. सावळ्या, अरे मला कशातच भेद दिसत नाही. अगदी उन्हाळा पावसाळा, थंडी वारा ऊन पाऊस, कशातच भेद दिसत नाही. माझ्यासाठी सगळं सारखंच. एवढी ताकद येते तरी कुठून? विठामाई, तुम्हा माऊलीन इतकी ताकद माझ्यात नाही बरं. घराघरातल्या माऊली जे करतात जे सोसतात ते याच्यापेक्षाही जास्त ताकदीचं असतं. पण तुम्हाला राग येत नाही? बसा बसा बसा, सांगतो, बसा. गौतम बुद्धांची गोष्ट सांगतो. एकदा काही शिष्यांबरोबर गौतम बुद्ध एका गावातून चालले होते. त्याच वेळी एक रागीट माणूस त्यांच्या अंगावर धावून आला. तुम्ही ढोंगी आहात, तत्वज्ञानी नाही आहात, बनाव करता आहात, असं काही बाई बोलू लागले. तो बोलतोय बोलतोय, बोलताना शिव्या घालतोय. शिष्य त्या माणसावर चिडले. बुद्धांनी शिष्यांना अडवलं. काही वेळाने तो माणूस शांत झाला आणि मग त्याच्या लक्षात आलं की कुणीच काहीच बोलत नाहीये. मग त्या माणसाने बुद्धांना विचारलं की मी तुम्हाला एवढं बोललो, तुम्हाला राग नाही आला? बुद्ध म्हणाले, समज तू माझ्यासाठी एखादी भेटवस्तू आणलीस आणि ती मी स्वीकारलीच नाही,
तर ती भेट वस्तू कोणाकडे राहील? तो म्हणाला माझ्याकडेच. मग बुद्ध म्हणाले, तू माझ्यासाठी राग अपशब्द सगळं सगळं घेऊन आलास आणि मी ते स्वीकारलंच नाही, तर ते कोणाकडे राहील? तुझ्याकडेच. मग जे तुझ्याकडे आहे त्याबद्दल मी का रागवू? अगदी असंच प्रत्येकाच्या समोर जे जे चांगलं असेल, मनाला समाधान देणारं असेल, तेवढं स्वीकारावं. बाकी काही स्वीकारू नये, म्हणजे त्रास होणार नाही. तुम्ही थांबू नका ना, असंच बोलत राहा. असं ऐकत बसावं असं वाटतंय बघा. तिकडे घरी माझी झिपरी एकटी आहे. अगं बाई, हो की. वय जा आणि मनातलं सगळं इथं टाकून जा, म्हणजे त्रास होणार नाही, शांत झोप लागेल. वय आणि सारखं सारखं माझ्या पाया पडू नका. पाया त्याच्या पडा. अल्लाह मालिक. जा. नजर लागली ग माझ्या पोराला. अरे तुला नाही सांगितलं होतं तरी मी का गेला खेळायला तू? हा, अगं पण दादाच म्हटलं खेळायला जा. यापुढे सांगते ती ऐक. माझ्या बोलण्याशिवाय कुणावर बी विश्वास ठेवायचा नाही. अगं आजी, पण दादा पोलीस पाटील हाय. मग म्या त्याची आई आहे. तुझा आजा बी पोलीस पाटील होता, म्या शकू पाटलीन आहे. आपल्यात आणि परक्यात काय भेद असतो ते तुझ्या बापापेक्षा मला चांगलं समजतं. त्यामुळे मी सांगते तर खरं मानायचं, बरं का? आणि आई? आईला काय अक्कल आहे का? तिचं काय ऐकायचं नाही. ही फकिरड्या पायी काय बी लटक बोलल. आजी, पण आई लटकं का बोलल? आणि तिला काय मिळणार हाय? समद्यांशी गोड गोड बोलून आपला फायदा साधायचा, अशी रीतच असते फकिरड्यांची. तुझी आई आणि दादा आहेत भोळे, त्यांना जाळ्यात खेचलं आहे त्यानं. अन सासूबाई, अहो काहीतरी काय शिकवताय? आलीस आता तू मला शिकवणार? हा, माझ्या तात्याला त्याच्या आयुष्यापासून लांब करायचा डाव आहे त्या साईचा. हे मला कळतंय. मी काय तात्या एवढी लहान नाही. सासूबाई, नग नग तात्याच्या डोसक्यात काहीतरी भरवू नका. साई असं काय बी करणार नाही. म्हणजे मी काहीतरी भरवते हे बोलतेस? जा, करते मी. आधी बी केलं आणि या पुढे बी करीन. एकदा नाही, हजारदा बोलेन. अडवून दाखव. साई ढोंगी आहे, साई ढोंगी आहे, साई ढोंगी आहे. रागाच्या भरात का होईना, साई म्हणाला तसं त्याचं नाव गळ्यावर तरी चढतं हाय ना. हे भी काही कमी नाही. एकदा गळ्यावर नीट चढू दे, म्हणजे साई नावाची गोडी अजून वाढेल. या 4 दिव्यांपैकी एक दिवा निवड. अशीच निवड करायची वेळ पुन्हा लवकरच येईल. तेव्हा 4ही दिवे उचलू शकणार नाहीस तू. गुरुवर, त्या दिव्यांचं महत्व म्हणजे योग्य वेळी मला कळणारच आहे, पण वाटतो तितका साधा आणि सोपा हा गुरुमंत्र नाहीये. श्रद्धा आणि सबुरी. सबुरी या शब्दाचं महत्व मला आत्ता खऱ्या अर्थानं जाणवतंय. पण माझी तुमच्यावर श्रद्धा आहे, अगदी नितांत श्रद्धा आहे. आणि हा गुरुमंत्र म्हणजे तुम्ही माझ्या सोबत असल्याची जाणीव आहे. तीच पुरेशी आहे गुरुवर. तीच जाणीव मला पुरेशी आहे.
तात्या, अरे काय र, ही गोधडी घेऊन कुठे चाललास? रात्रीची थंडी वाढती, मग माझी मला नको. रोज रोज काय र आजीकडे झोपतोस? हा, मी सांगते ना, तुला हवी ती गोष्ट मी सांगते. नाही, मला आजीने सांगितली गोष्ट आवडती. तात्या, तात्या, बघा, तुमच्याच पुढ्यात झालं. तुम्हाला पटत नव्हतं ना? आईपासून मुलाला तोडणं एका आईला शोभतं का? मायजा, आईच्या मनात तात्याला तुझ्यापासून लांब करायचं काय येईल? आजकाल गोष्ट ऐकण्याच्या बहाण्यानं तात्या त्यांच्याच खोलीत झोपतोय. अगं तात्या लहान आहे अजून. गोष्ट ऐकता ऐकता तात्या तिकडेच झोपून जात असेल. अव, मग झोपाळ्यावर बसवून शिकवित होत्या तेव्हा स्वतःच्या कानांनी आणि डोळ्यांनी पाहिलंय म्या. साईच्या विरुद्ध कान भरत होत्या. एवढी हळवी का होतीस? तात्याचं काहीच करू देत नाहीत, साईचं काहीच करू देत नाहीत. त्याचा काहीच परिणाम होणार नाही का हो माझ्यावर? होईल, तुझ्यावर होईल. पर तुझ्या चांगुलपणाचा आईवर होईल की नाही हे काळच ठरवेल. आणि तुला जसं जमेल तसं तू साईचं आणि तात्याचं करतेच की. कुठं काय करते म्या? कुठं काय करते? काल दारात आला होता साई, तरी मी त्याला घरात घेतला नाही. अगं तात्याच्या डोसक्यात यानच मिट्टी मारली आहे. चल वरड याला. वरडाय सांगितलंय तुला. वरड. उलट सासूबाईंनी त्याला बोल लावायला जोर केला. म्हणजे साईनं तात्याचा जीव वाचवला आणि म्या त्याला वरडायचं. काय नशिबी आलंय ना माझ्या. जा जा, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला कोण काय बोलतं ना तेच बघते मी. पण दगड मारायचा म्हणजे? हळू बोल. अरे मारायची म्हणजे मारायची. ते ना तुला इतकी मारली ना, मग त्याची शिक्षा त्याला व्हायला नको. हा, आणि त्याला समजलंच पाहिजे शक्कू पाटलीनीच्या नातवाच्या वाटेला जाणं म्हणजे काय ते. जा जा तू. सासूबाई, तात्या कुठं गेला? कुठं नाही गेला, मी पाठवलाय. अपर कुठं? तुला काय करायचंय? रावळात पाठवलंय देवाच्या पाया पडायला. सासूबाई, अहो तात्याला लागलंय ना, त्या जाते आणि त्याला घेऊन येते. काही ना ग, दुसरीकडे कुठं जाणार नाही म्या, फक्त त्याला घेऊन येते. अशी कशी जाऊन देईन? काय जा, हे काम कोण करणार? हे समजा चारवायला घे. माझ्या तात्याच्या डोक्याला खोक पाडली ना त्या फकीरड्यानं, तात्या त्याचं डोकं फोडून येतो की नाही बघ. मला काहीतरी सेवा करायची संधी द्या साई. तुम्ही म्हणाल ते करीन. म्हाळसापती, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलंच. तुम्ही त्यांना मदत करा. तुमची सेवा पोहोचली. हा तर माझ्यासाठी आदेशच आहे. हो ना, मग जाऊन तात्याला मदत करा. त्याला जे खेळायला हवं
ते त्याला द्या. ताई, तुमची पाठ असूनही तुम्हाला तात्या समजतो. तो खेळायला काहीतरी हुडकतो आहे हे समजतं, आणि मी बघा, माझ्या समोर असूनही मला काहीच दिसत नव्हतं. माझं कौतुक पुरे. तात्याला मदत करायला जाताय ना. हो हो, जातो ना. तात्या, इकडे ये. काय हवंय तुला? दगड, मोठी मोठी दगड. तुला मदत करायचा आदेश आहे मला. मी देतो तुला दगड गोळा करून. आत्या मी सारवतो. तुझा तुझा मी सारवतो. अरे त्या बाई नाही रे बोलवलं का, मला भीत नाही. म्या थांब इकडं. शरद, हे बघ, हे घे आणि साईला नेऊन दे. हा? काही हा. मागवून देतो. आधी सारवतो. तुझा तुझा असं काय करतो सरे? घे घे. अरे ठेव तिकडं. मी करतो आधी. साईला नेऊन दे की. हा अधिक येताना तात्याला बी घेऊन ये. हा इकडे चालेल. मी घेऊन येतो तात्याला. मग नाही, मी हे शरद. करतो. मग घेऊन अरे, येतो. तात्याला काहीतरी शिकवून पाठवलंय. शिकून हा कुणी कुणी हा काय ग कोणी शिकवलं? वागोबा, अगं आजी नातवाला चांगलंच शिकवणार आणि त्याच्या भल्यातच शिकवणार. वय. समजलं का? शरद, चल निघित ना. म्या का नाही. म्या नाही जाणार. सारवतो. जिमीन. हे काय लपवतोय तू? काय नाही. हा काय नाही सासूबाई. काय नाही कसं बघू. काय नाही. शेणात भया भया एवढं समजा दूध. एवढ्याशा दुधानं काय होणार आहे ना सासूबाई? अगं माझ्या घरात जरी दुधाची नदी वाहत असेल ना, तरी त्या फकीराला एक थेंब दूध मी देणार नाही. आणि तू हे समजा चोरून देणार होतीस आणि वर सासूच्या कागाला बी सांगणार होतीस. आज तुला चांगली शिकवते. नाकेला नका नका काही बोलू. केलं नाही का काही बोलले असेल. आज तू अन्नाचा एक कण बी घेणार नाहीस. सासूबाई अहो, तुला तुझ्या पोटच्या गोळ्याची आण आहे. सावकार. हा, कुठे ठेवायचं दगड तुला? हे झालं ना तुझ्या मनासारखं. मग आता काय खेळणार तू? किल्ला बांधणार की गढी? मला त्या फकीड्याला दगड मारायची आहेत. नाही रे बाळा, ताईंनी सांगितलं मला तुला मदत करायला. आणि असे दगड कोणी मारतं का? लागतील ना रे. लागलं तर लागू दे, मला काय फरक पडतोय.
माझ्याकडूनच दगड गोळा करून हे पाप माझ्या माथी का मारलं साई? तुम्हाला ती फुलं होऊन लागतायत, पण दगड गोळा करण्यात माझाच हातभार लागलाय हे मी कसं विसरू?